म्हणून आपण सातत्याने ज्या जोडीकडे पाहतो गौरव बड त्याच्या समेत बॅट्समन अजिंक्य पाटील नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील एक दर्जेदार खेळाडू आहे अजिंक्य पाटील आणि मॅच आपण लवकरात लवकर स्टार्ट करा आपणास आम्ही सातत्याने विनंती करतोय टीम जयश्री दत्त सानपाडा कारण या स्पर्धेचा पहिला चेंडू हा 11:20 रिलीज झाला होता तर मॅच लावते सुरुवात बॉलिंग मार्कवर या ठिकाणी आमंत्रित केलंय तेजस पाटीलला गोलंदाज या ठिकाणी तेजस पाटील सज्ज होते स्ट्रायकिंग एंड बॅट्समन आहे अजिंक्य पाटील नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील एक नामांकित अष्टपैलू खेळाडू सेकंड मॅच स्टार्ट होते पहिला बॉल तेजसचा हा पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर स्विंग इन मिस आपल्याला पाहायला मिळाला लाईन मिस केली बॅट्समन यांनी पहिलाच बॉल या ठिकाणी निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतोय आपण जर पाहिलं तर दयानंद मूर्ती चषक 2021 जी स्पर्धा तुर्ब्यामध्ये झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज या खेळाडूला मिळाली होती ज्याने 5 विकेट घेऊन 42 रन पूर्ण केल्या होत्या तो तेजस पाटील या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळतोय यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळेल धावांचा श्री गणेश होत आहे आणि 1 रनने स्कोरबोर्ड देखील या ठिकाणी ओपन होताना पाहायला मिळते टीम कोपरकेने 11 कोपरकेने या टीमचं आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एक चांगला थरारम्य खेळ पहिल्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते आपल्या बॉलिंग मार्कवर यावेळेस देखील स्विच इट करण्याचा प्रयत्न फटका तर जरूर चांगला आहे फिल्डर पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते एका सिंगलच्या सहाय्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 2 रन आतापर्यंत होतात टीमची धावसंख्या आपण जर पाहिली तर आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय तेजस पाटीलने आतापर्यंत 3 बॉल मध्ये फक्त 2 रन आतापर्यंत त्यांनी खर्च केलेत खऱ्या अर्थाने ज्या वेळेस सानपाडा टीमचं नाव सातत्याने आपण पाहतो त्यावेळेस तेजस पाटील हे नाव सर्वप्रथम अनेक युवकांच्या डोळ्यासमोर येतं कारण भरपूर चांगला खेळ त्याने आतापर्यंत केलाय परंतु गौरव देखील या ठिकाणी आपल्या खेळीचा गौरवनामा करताना या मॅच मधला हा पहिला षटकार येतोय सुमधुर संगीत आपण डीजे मास्टर आदेशच्या माध्यमातून ऐकतोय या बॉलवर एक चांगला षटकार आला गौरव उबडते मूर्ती लहान परंतु कीर्ती महान आणि अल्पावधीमध्येच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नावारूप आलेला खेळाडू यावेळेस देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला असता चेंडू पैचा संपर्क तुटला आणि डॉट बॉलची समाप्ती एक चांगलं कमबॅक मिळते कारण या अगोदरचा बॉल जरा आमच्यापर्यंत येईल तर ओव्हर कंप्लीट होते एका ओव्हरचा खेळ आतापर्यंत झाला आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनगडी बाद 8 रन सूर्याची नवी पहाट कित पडली डोंगरात माझे आईचा मंदिर थाट आई बैसली गावात नवे पहाटी तो थाटन आई तुझे मी दरबारी नवे पहाटी तो थाटन आई तुझे मी दरबारी कसं जवळची दिसतंय कारला गाव सोन्याची नगरी कसं जवळची दिसतंय कारला गाव सोन्याची नगरी
एका ओव्हरचा खेळ आतापर्यंत झाला आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 8 रन बिनगडी बाद 8 रन 8 रन ऑन स्कोर बोर्ड लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. सेकंड ओव्हरसाठी ओमकार टोनपे नामक बॉलरला देखील या ठिकाणी आमंत्रित केले. अपकमिंग यंगस्टर आहे सानपाडा या विभागामधील आणि सातत्याने चांगला खेळ ओमकार टोनपेच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळालाय. सेकंड ओव्हरसाठी ओमकार टोनपेला आमंत्रित केले. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे स्वतः टीमचा महानायक अजिंक्य पाटील. त्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे स्ट्रोक लगावण्याची, सामन्याचं चित्र बदलण्याची क्षमता आहे. परंतु या मॅच मध्ये कशा प्रकारचं प्रदर्शन करेल. पहिलाच बॉल कोलर पद्धतीचा बॉल होता. हेलिकॉप्टर स्ट्रोक तर जरूर लगावलाय. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत चेंडू जाईल पंचांचा इशारा येतोय. या पहिल्या बॉलवर स्वागत केलं ओमकार टोनपेचं बॅट्समन अजिंक्य पाटीलच्या दरम्यान. आज चौकार. सायन आतापर्यंत धावफलकाला थोडीशी गती मिळाली जाते आणि 12 रन आतापर्यंत कोपरकेने 11 कोपरकेने या टीमच्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाज ओमकार स्विच हिट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय, परंतु कॅच ड्रॉप. हा झेल भरपूर इम्पॉर्टंट होता टीम जयश्री दत्त सानपाडा या टीमसाठी. कारण आपण जर पाहिलं तर ज्या वेळेस जेल सुटतात त्यावेळेस बॅट्समनचा कॉन्फिडन्स वाढतो आणि ज्यावेळेस बॅट्समनचा कॉन्फिडन्स वाढतो त्यावेळेस मोठे फटके देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. परंतु अशा प्रकारचे फटके कधी कधी तुम्हाला आबाद देखील करतात. अशा प्रकारचे फटके कधी कधी तुम्हाला बर्बाद देखील करतात. परंतु या ठिकाणी एक जीवदान मिळालं बॅट्समन अजिंक्य पाटीलला. जेल सुटला आणि 1 रनच्या साहाय्याने आतापर्यंत 13 रन स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा ओमकार टोनपे. यावेळेस देखील आपण पाहू शकता ऑफस्टिकच्या भरपूर हा बॉल बाहेर रिलीज केलाय. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये रन ऍड होते. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत दर्शवलाय पंचांच्या भूमिकेमध्ये विनोद भगत सर आणि पिंट्या कुंभार सर ही पंचांची जोडी देखील मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या टॉयचा वेध घेतला. 1 रन तर जरूर कंप्लीट केली. थ्रो चांगला केला. बॅकअप साठी फिल्डर होता तोपर्यंत 1 रन या ठिकाणी कंप्लीट होते आणि 14 रन आतापर्यंत 15 रन आतापर्यंत होताना पाहायला मिळतात. टीम कोपरकेने 11 कोपरकेने या टीमची. आपण जर पाहिलं तर पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये धावा मात्र जरूर फक्त 8 धावा खर्च केल्या. गोलंदाज तेजस पाटीलने. यावेळेस देखील लाईन चांगली होती. बॅट्समनला थोडंसं प्रभावित केलं होतं परंतु पंचांचा इशारा येईल. पायाचा भेद मात्र जरूर घेतलाय. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 रन ऍड होते. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 16 रन आतापर्यंत आपल्याला स्कोरबोर्डवर पाहायला मिळतात. आपण जर पाहिले तर मंदार कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठे फटके लगावतो दुसऱ्या बॅट्समनला धावफलक हलतं ठेवावं लागतं आणि ते चित्र यावेळेस पाहायला मिळते. फटका चांगला आहे आणि अजिंक्य पाटीलच्या बॅटमधून हा येतोय षटकार 6 रनसाठी. .22 22 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 8 रन आल्या आणि दुसरं षटक आतापर्यंत मार्गस्थ आहे. खोलर पद्धतीचा बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. लॉंग ऑनला फिल्डर नाही. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत चेंडू जाईल भरपूर वेगाने. मिळतील 4 रन आणि या 4 रनच्या साह्याने आतापर्यंत 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम कोपरखेरणे 11 कोपरखेरणे या टीमची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 26.
लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये तब्बल 18 रन आतापर्यंत खर्च होताना आपण पाहिल्या. डीजे प्लीज. झालाय तर पाण्याची पूर्तता करायची आहे. नंबर 3 बॉलिंग मार्कवर तेजस पाटील पुन्हा एकदा त्याला आमंत्रित केलंय. बॅकफुटला गेला, फक्त दिशा दिली तोपर्यंत एक सिंगल या ठिकाणी गौरव फक्त कंप्लीट करेल. आपण जर पाहिलं तर एखादा बॅट्समन ज्यावेळेस मंदार चांगली बॅटिंग करत असतो, मोठे फटके ज्याच्या माध्यमातून येत असतात, त्यावेळेस जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करणं भरपूर इम्पॉर्टंट असतं आणि तीच गोष्ट या ठिकाणी हेरली बॅट्समन गौरवने आणि स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन अजिंक्य पाटीलला आणलं जाते. तर बॉलिंग मार्कवर तेजस पाटील ओव्हर नंबर 3 साठी आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा फक्त खर्च केल्या होत्या. एक महत्वपूर्ण षटक त्याने रिलीज केलं. बॉलर पण एकदा सज्ज होते. यावेळेस देखील फक्त दिशा दिली, फटका चांगला चेंडू येतोय एक्स्ट्रा कव्हर बॉन्ड लाईन पलीकडे. मिथिल शारन हा चौकार. ओव्हर द विकेट स्विच इट करण्याचा प्रयत्न, परंतु फक्त एकच रन या ठिकाणी मिळाली जाते. टीमची धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर 32 रन, 32 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर एक चांगली पार्टनरशिप या ठिकाणी अजिंक्य पाटील आणि गौरव बडदेच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे सुरुवातीला मी उल्लेख केला होता की या जोडीने सातत्याने कोपरखेडणे 11 या टीमचं नाव अनेक मैदानांमध्ये उंचावलं. आपल्या अफलातून खेळीने ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी आपल्या अफलातून खेळीने मायबाप प्रेक्षकांच्या मनामध्ये ताईच झालेली जोडी आहे. अजिंक्य पाटील ज्यांनी अनेक वर्ष या टीम मधून आपल्या नावाचं वर्चस्व उंचावलंय, तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस देखील टप्पा पडल्यानंतर अंगाचा वेध जरूर घेतलाय. तोपर्यंत एक रन लेग बायच्या स्वरूपामध्ये ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर 33 रन
आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये 8 रन आल्या, सेकंड ओव्हरमध्ये 18 रन येताना आपण पाहिलं. परंतु या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय आणि 7 रन आतापर्यंत 4 बॉलमध्ये खर्च केल्यात तेजस पाटीलने. यावेळेस देखील फटका तर जरूर चांगला आहे, परंतु फक्त रन मिळेल एक रनच्या साह्याने आतापर्यंत 34 रन होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा एक बॉल तर चेंडूची यावेळेस देखील लाईन मिस केली जाते, परंतु टप्पा पडल्यानंतर लाईन मिस केली. विकेट किपर देखील बीट होते आणि 1 रन शेवटच्या बॉलवर आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम कोपरकेन 11 कोपरकेन या टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 35. अर्थातच 35 रन आतापर्यंत होतात. जाऊया डीजे मास्टरकडे एक सुमधुर संगीत. बॉलरला या ठिकाणी आमंत्रित केले ओव्हर नंबर 4 साठी. कृष्णाचा पहिलाच बॉल आणि इनसाइड एज आणि बॅट्समन अजिंक्य पाटीलची खेळी होते संपुष्टात आणि पहिल्या विकेटचं पतन आपण जर पाहिलं तर 12 बॉल मध्ये 22 रनची एक बहारदारी इनिंग पेश केली अजिंक्य पाटीलने. आपल्या टीमला एक चांगला फ्लाइंग स्टार्ट देण्याचा प्रयत्न केला या मॅच मध्ये आणि पहिल्या विकेटचं पतन आपल्याला स्कोरबोर्डवर पाहायला मिळते. न्यू बॅट्समन जीवन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. अपकमिंग यंगस्टर आहे आणि सातत्याने अनेक स्पर्धा या खेळाडूने देखील गाजवल्या, परंतु आज या स्पर्धेमध्ये कशा प्रकारचं प्रात्यक्षिक साकारेल आपल्या टीमसाठी हे प्रश्नचिन्ह आहे. 22 रनची एक बहारदार इनिंग पेश केली अजिंक्य पाटीलने, परंतु कौतुक करावं लागेल कृष्णा जयस्वालचं, कारण 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत झाला होता आणि 35 रन होत्या. कुठेतरी विकेट येणं भरपूर इम्पॉर्टंट होतं आणि तेच प्रात्यक्षिक कृष्णाच्या माध्यमातून या ठिकाणी कंप्लीट केलं गेलं आणि पहिल्याच बॉलवर त्याला सफलता मिळाली. यावेळेस देखील आणखीन एक संधी, परंतु हा झेल सेकंड अटेम्प्टला जज केलाय. बॅक टू बॅक 2 विकेट ऑन हॅट्रिक वर आहे यावेळेस हा गोलंदाज. या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल की काय हे प्रश्नचिन्ह मायबाप प्रेक्षकांच्या मनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे. दुसरी मॅच आणि या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक कृष्णा जयस्वालच्या नावावर. सुयोग स्मृती चषक 2022 पर्व क्रमांक 13 आणि 13व्या पर्वामधील पहिली विकेट हॅट्रिक.
एक दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक, अचूक टप्पा आणि भेदकता आपल्याला पाहायला मिळाली या गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि न्यू बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतोय कवलजीत सिंग रंधावा. ज्या खेळाडूने आख्यायिका लिहिली या टीमच्या माध्यमातून आपल्या अफलातून खेळीने, आणि तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 35 रन. 35 रनवर आतापर्यंत 3 विकेट होताना आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक कृष्णा जयस्वालच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे अनिकेत. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न, फटका तर जरूर चांगला आहे. चेंडू खाली फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय ओमकार टोनपे. चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून एक सिंगल कंप्लीट केले आणि स्ट्रायकिंगला बॅट्समन पाहायला मिळतोय कवलजीत सिंग रंधावा. टीमची धावसंख्या आतापर्यंत 36 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात. टीम कोपरखेरणे 11 कोपरखेरणे या टीमच्या. यावेळेस देखील वेट अँड वॉच, एक लाजवाब स्ट्रोक मैदानामध्ये दाखल झाल्यानंतर या ठिकाणी पहिल्याच बॉलवर हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 42 रन आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळतात. या षटकाराच्या साहाय्याने पुन्हा एकदा एक चांगलं पुनरागमन केले टीम कोपरखेरणे 11 या टीमने. गोलंदाज पुन्हा एकदा कृष्णा. फुलटॉस पद्धतीचा बॉल होता, फटका तर जरूर चांगला आहे, परंतु ओमकारच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू चाललाय सर 4 रनसाठी हा चौकार. 4 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम कोपरखेरणे 11 कोपरखेरणे या टीमच्या धावफलकावर धावा होतात. 3 गडी बाद 46 रन ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 4th ओव्हर कंप्लीट. तुर्तास जाऊया डीजे मास्टर कडे एक सुमधुर संगीत. चा हकदार देखील राहिला. यावेळेस आपण पाहू शकता स्ट्राईक रोटेट करणं भरपूर इम्पॉर्टंट होतं आणि त्यासाठी यावेळेस बॅट्समन रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. डीजे प्लीज. अतिशय चांगली लेन, चांगल्या लाईनने गोलंदाजी करतोय आकाश बनसोडे. या ठिकाणी आपण पाहू शकता टप्पा पडल्यानंतर 22च्या स्वरूपामध्ये 1 रन ऍड होते. लाईन मिस केली बॅट्समनने, बीट झाला विकेट कीपर आणि त्यानंतर 1 रन 22च्या स्वरूपामध्ये. टीमची धावसंख्या आतापर्यंत 48 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पहिला सामना जिंकला गजानन 11 तुर्बे या टीमने आणि दुसरा सामना मैदानामध्ये रंगताना अतिशय देखना स्ट्रोक पॉइंटच्या दिशेने हा फटका टोलावला आहे.
तोपर्यंत 2 रन आतापर्यंत कंप्लीट होतात आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर 50 रन अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेतील पहिले सांघिक अर्धशतक यावेळेस देखील फटका चांगला आहे. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत चेंडू जाईल सर सीमारेषा पलीकडे वाईट इश लॉंग ऑन बॉर्डर लाईन पलीकडे मिळतील 4 रन. या 4 रनच्या साह्याने आतापर्यंत संगीत देखील आपल्याला ऐकायला मिळते. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल स्ट्रायकिंग एंडला कवलजीत सिंग रंधावा. यावेळेस चेंज ऑफ पेस गती थोडीशी कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळाली. तर पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. 54 रन आतापर्यंत 55 रन आतापर्यंत होतात आणि 56 रनचं लक्ष आहे टीम जयश्री दत्त सानपाडा या टीम समोर. तर या 56 धावा कशा प्रकारे पूर्ण केली जातील जयश्री दत्त सानपाडा या टीमच्या माध्यमातून याचं धावतं वर्णन तुमच्या समोर घेऊन येतील आमचे सहकारी समालोचक व नेरूळ गावाचं भूषण अर्थातच हर्षदजी मडवी. तर आई हर्षदजी आगे का खुदे का हाल सुनाने के लिए माइक्रोफोन पर तुर्तास रजा असेल. धन्यवाद. सहर्ष स्वागत आहे सुस्वागतम. जाऊया मॅचच्या दिशेने. उपस्थित सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. खेळाडूंचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि या स्पर्धेचे केंद्रबिंदू ओळखले जाणारे आमचे प्रेक्षक वर्ग आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून आई एकव्या चरणी नतमस्तक होऊन मी हर्षद मडवी आज तुमच्या सेवेमध्ये या स्पर्धेसाठी रुजू होतोय. आणि जाऊया मॅचच्या दिशेने. आजच्या दिवसामध्ये तब्बल आमचे संवेद जोडले गेले दोन्ही समालोचक मित्रांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. नवी मुंबईचे वन ऑफ द लेजंड कॉमेंटेटर अर्थात संतोषजी म्हात्रे सांडी सर आणि आमच्या संवेद एक यंगस्टर कॉमेंटेटर व्हॉइस ऑफ नवी मुंबई दिवाळे राहुल उर्फ प्रिन्स शिरसाट यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय. टेनिस क्रिकेट डाउटिंगच्या माध्यमातून आपली स्पर्धा यूट्यूबद्वारे घर बसल्या कुठेही पाहता येईल. आपला स्मार्टफोन
लॅपटॉप आणि अर्थातच टी व्हीवरती सुद्धा अँड्रॉइड टी व्हीवरती सुद्धा आपली स्पर्धा यूट्यूबद्वारे पाहता येईल. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने युवराजी सावंत आणि विघ्नेश धुळे यांनी मात्र फार चांगलं सहकार्य टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून या स्पर्धेला दिलं. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आज दिवसभर आपल्याला मंदार पाटील तुर्बेगाव हे मात्र आपल्याला संपूर्ण 2 दिवसांमध्ये पाहायला मिळतील. त्यांचं सुद्धा स्वागत करूया. DJ कल्पेश पंच आमच्या या स्पर्धेसाठी विनोदजी भगत आणि पिंट्या कुंभार या दोन्ही पंचांचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला बॉल बॅटची टॉप एज आणि इथे मात्र सफलता मिळते. संपूर्ण टीम या ठिकाणी 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉलवर मोठी सफलता. बिग अचिव्हमेंट फॉर द टीम कोपरखेरणे 11. फर्स्ट बॉल फ्रॉम दिस टुर्नामेंट. पहिल्या बॉलवर पहिला विकेट मिळवणारा हा तिसरा बॉलर तुमच्या समोर आहे. अर्थातच कोपरखेरणे 11 टीमकडून कवलजीत सिंग ॲट मोर द विकेट गोलंदाजी करणं पसंत करतो. वेगवान गोलंदाजी ही त्याची खासियत आहे. चांगली स्पर्धा तुमच्या सर्वांच्या भेटीला येते. सुयोग स्मृती चषक 2022 वर्ष 13 वर्ष सातत्याने या स्पर्धेचा पाठपुरावा करणाऱ्या स्पर्धेच्या यशस्वी आयोजिका शीतलताई भोईर. शॉर्ट पिच बॉल ऑन साइडला फार चांगला फटका आहे. तिथे फिल्डर अजिंक्य कॅच ड्रॉप. 1 रन मात्र कंप्लीट केली जाते आणि या 1 रन बरोबर धावसंख्येचा श्रीगणेश झालेल्या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला. मोठा फटका होता. अगदी शॉर्ट आर्म पुल केला होता. त्या ठिकाणी फटका अगदी फसल्यासारखा वाटला कारण की अजिंक्य त्या ठिकाणी चेंडूपर्यंत पोहोचला होता आणि अशातच अजिंक्यकडून थोडक्यात चुकी झाली. कॅच ड्रॉप झाली. रन मिळते 1. सुरुवात झाली या ठिकाणी धावसंख्येला 56 पैकी पहिली धाव इथे मात्र पूर्ण करण्यात आली आहे जयश्री दत्त सानपाडा टीमकडून. राईट मोर द विकेट कोपरखेरणे 11 टीमकडून. यावेळेस मात्र अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला चेंडू जातोय. फाईन लेग रिझन मध्ये डिक्लेअर झोन त्या ठिकाणी आहे. रन मिळते 1. टीमची टोटल 2 वर जाऊन पोहोचली आहे. सुरुवात चांगली झाली आहे कोपरखेरणे 11 टीमसाठी. बॅटिंग करत असताना थोडासा संघ अडखळला होता. अजिंक्य आणि गौरवने पहिल्यांदा सुरुवात चांगली करून दिली. ओपनिंग पेअर होती कोपरखेरणे टीमकडून. त्यांनी मात्र सुरुवात चांगली केली परंतु मधल्या फळीमध्ये त्या ठिकाणी संघ थोडासा अडखळलेला आणि अशा अडखळत्या स्वरूपामध्ये कवलजीची एंट्री मैदानावरती झाली आणि त्यानंतर मात्र जो धावसंख्येचा पाऊस मैदानावरती पाडला गेला त्याने मात्र या धावसंख्येला 56 वरती आणून ठेवलं. 55 वर आणून ठेवलं. 56चं टार्गेट इथे मात्र सेट करण्यात आलं. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता परंतु इथे यश मिळत नाहीये. 6 बॉलमध्ये 17 रन ज्याने मात्र उभ्या केल्या तो कवलजीत आता मात्र गोलंदाजी मार्कवरती सुद्धा आपल्या गोलंदाजीची धार सादर करताना आपल्याला पाहायला मिळतोय. हे गरजेचं आहे. एखाद्या गोलंदाजाकडे सातत्यपूर्ण गोलंदाजी असणं गरजेचं आहे. कॉन्सिस्टन्सी तुमच्याकडे असायला हवी. टप्प्यावरती नियंत्रण आणि अगदी लाईन लेंथ सांभाळून गोलंदाजी करावी लागते. यावेळी शॉर्ट पिच बॉल हवेमध्ये. चान्स फॉर द सॉफ्ट डिसमिसल. कॅच टेकन. पकडली जाते कॅच आणि ते बॅट्समन इथून मात्र बाद होतं. 2nd नंबरचा बॅट्समन अर्थातच ओमकारला परतावं लागते माघारी. 2nd बॅट्समन बॅक टू द डग आउट.
सुद्धा विनंती आहे कारण की पंच त्या ठिकाणाहून इशारा करतात नेक्स्ट बॅट्समन रेडी राहा आपण बी प्रिपेअर फॉर द नेक्स्ट बॅट्स मॅच कडे बघूया आपण धावसंख्या या ठिकाणी मात्र 2 वरती 2 विकेट आतापर्यंत गेलेत सानपाडा टीमचे थोड्याशा कठीण परिस्थितीतून प्रवास करताना पाहायला मिळतो सानपाडा संघ परंतु या परिस्थितीतून देखील मार्ग निघेल अशी आशा व्यक्त करूया आपण शॉर्ट पिच बॉल ऑन साइडला खेळा इथे फिल्डर आहे स्वतः जीवन पकडली जाते कॅच आणि तिसरी सफलता या ओव्हरमधून सानपाडा टीम आता मात्र अडचणीमध्ये सापडली आहे थोडासा कठीण संघर्ष त्यांच्यासाठी मात्र या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळतोय परंतु या संकटातून मात्र कोणता तरी बॅट्समन सानपाडा टीमला वाचवेल अशी आशा मात्र असेल आणि अशातच मैदानामध्ये एंट्री होते वन ऑफ द लेजंड क्रिकेटर ऑफ नवी मुंबई प्रमोदजी पाटील इथे मात्र बॅटिंगसाठी मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतील ओव्हरची होते समाप्ती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 2 वर 3 दुसऱ्या ओव्हरला होईल सुरुवात तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत ओव्हर नंतर 2 धावा धावफलकावरती आहेत चला प्लीज कोपरखेडणी टीम टाइमपास नकोय वेळ आपण फार वाया घालवतोय दोन्ही टीम मध्ये एक एक लेजंड खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात एकीकडे प्रमोद पाटील दुसरीकडे रविकांत म्हात्रे हे लेजंड खेळाडू ज्यांनी मात्र अक्षरशः 90चा काळ गाजवला आपल्या खेळाच्या साह्याने शॉट आर्म पुल पुल सक्सेसफुल चेंडू सीमा रेषा पार भरतच्या बॅट मधून या इनिंग मधला पहिला षटकार पहिल्याच बॉलवर षटकाराने आपल्या इनिंगला सुरुवात केली आहे गोलंदाजी मार्कवर स्वप्नील पाहायला मिळेल समोर खेळा इनसाइड आउटचा स्ट्रोक आहे लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी गौरव रन मिळेल एक आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न असेल प्रमोदजी पाटील यांचा आणि प्रयत्न कितपत यशस्वी ठरेल हे देखील येणारा काळ सांगून जाईल स्वप्नील गोलंदाजी मार्कवरती असताना आतापर्यंत पहिल्या बॉलवर षटकाराने स्वागत केले गोलंदाजाचं अर्थातच भरतच्या बॅटमधून तो षटकार पाहायला मिळाला आणि आता मात्र एक संघर्ष मैदानामध्ये सानपाडा टीमचा सुरू खऱ्या अर्थाने झाला असंच म्हटलं जाईल कारण की ज्या पद्धतीने फटकेबाजी होती आता मात्र त्यांना आक्रमक व्हावंच लागेल विजयापर्यंत पोहोचण्यासाठी फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळला स्क्वेअर लेगला फिल्डर नाहीये परंतु रन किती मिळतील तर फक्त 1 की 2 एकच रन आहे कारण की रेलिंगच्या बाहेर जर चेंडू पडतोय तर निश्चितपणे त्या ठिकाणी एकच रन देण्यात येईल आणि रेलिंगच्या आतमध्ये आला तर मात्र कदाचित धावून पूर्ण करावा लागत असेल धावा या स्पर्धेसाठी नियम आहे पाहूया फुलटॉस बॉल होता त्याचा पुरेपूर समाचार घेता आलेला नाहीये 360 सर्कलचं मैदान असतं तर मात्र निश्चितपणे एक वेगळं स्वरूप पाहायला मिळालं असतं यावेळेस चांगला फटका आहे लॉंग ऑफला टप्पा पडल्यानंतर चेंडू सीमा पार या इनिंग मधला हा पहिला चौकार
डिक्लेअर झोन मध्ये जातो. रन मिळते एक. टीमची टोटल 15 वर जाऊन पोहोचली आहे. पहिल्या ओव्हरमधून धावा आल्या होत्या तब्बल 2 आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा आल्या 13. एकूण 15 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही मॅच बरोबरीत आहे कारण की सांडपाडा टीम मध्ये अजूनही बॅट्समन फार मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतील कारण की प्रमोद पाटील मैदानावर आहेत. भरत आहे अजूनही तेजसचं मैदानात येणे. विशाल आहे. यावेळेस मात्र पहा का मला नवी मुंबईतील लेजंड खेळाडूंच्या यादीमध्ये मोजलं जातं याचं एक ज्वलंत उदाहरण या षटकाराने देऊन टाकलं. चेंडूला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे 6 रन करिता आणि इथे 2 ओव्हरचा खेळ होतो समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 3 गडी बाद 21. खेळ अजूनही शिल्लक 18 बॉल मध्ये हव्यात 35 रन. जयश्री दत्त सांडपाडा टीमला विजयासाठी या धावा आता मात्र आवश्यक आहेत परंतु इथून मात्र आणखीन संघर्ष बळकट करावा लागेल. दोन्ही संघांना आपापल्या बाजूने चांगले प्रयत्न करताना पाहायला मिळतात कारण की पहिली ओव्हर कवलजीतने फेकली ज्यामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या परंतु स्वप्नीलचं हे षटक फार महागडं षटक होतं कारण की 19 धावा या ओव्हर मधून कुठल्या गेल्या. 2 षटकार 1 चौकार या ओव्हर मधून आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यानंतर 3 सिंगल. हे 19 धावा मात्र फार महाग ठरतील येणाऱ्या काळामध्ये कारण की कवलजीत सिंगच्या बॅटिंगमुळे या धावसंख्येला फार मोठा आकार मिळाला आणि वृद्धिंगत झाली. धावसंख्या मात्र 55 वर जाऊन थांबली. बॅट्समनसाठी थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करण्यात आले. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण थोडंसं बळकट करण्यात आले 38 सर्कलच्या आतमध्ये परंतु इनसाइड आउट साठी एक्स्ट्रा कव्हरला एक डीप मध्ये प्रोटेक्शन देण्यात आले. इथे पहा त्या प्रोटेक्शनचा फायदा होईल का. फिल्डर आहे त्या ठिकाणी कॅच पकडली जाते की काय परंतु पाहूया पंचांचा निर्णय येणं. यश प्रेक्षक आहेत त्या ठिकाणी. यस इट इज आउट. इट इज आउट. व्हॉट अ कॅच. आणि ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला होता एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन देण्यात आलं इनसाइड आउट साठी कारण की डावखुरे आता जे बॅट्समन जे असतात ना या फटक्यांसाठी विशेष ओळखले जातात आणि ज्या गोष्टीसाठी त्या ठिकाणी अनिकेतला उभं करण्यात आलं होतं तो अनिकेतने आपलं काम यशस्वीरित्या बजावलं. बॅट्समन नंबर 4 बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे आहे. कॅच थोडीशी वेगळी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहतो टेनिस ज्या पद्धतीने जे खेळाडू असतात बाउंड्री लाईनवरती कॅच पकडतात जगल करून अगदी तशाच पद्धतीची कॅच या ठिकाणी मध्ये पाहायला मिळाली. यावेळेचा चेंडू आडव्या बॅटने खेळला आहे. स्वीप करताना त्या ठिकाणी रन मिळते 1 आणि या 1 रन बरोबर टीमची टोटल 22 वर जाऊन पोहोचली आहे.
गोलंदाजी मार्कवरती असला आपला पाहायला मिळतोय. लेफ्ट हँडेड यंगस्टर बॉलर आहे, परंतु ज्या बॉलरकडे अनेक व्हेरिएशन्स बॉलिंग करताना पाहायला मिळतात तोच बॉलर आता मैदानामध्ये आहे. परंतु समोर सायकिंग एनकडे विशालला आपण या ठिकाणी पाहू शकाल. विशाल रोकडे यावेळेस आडव्या बॅटने खेळला चेंडू हवेमध्ये बराच वेळ थांबला. फिल्डर जीवन चेंडू खाली येतोय. कॅच पकडण्याची संधी यस टेकन पकडली जाते कॅच. आणि इथे मात्र या मॅच मध्ये पुनरागमन झाले कोपरखेडणे टीम कडून आणि इथे आणखीन एक धोक्याचा इशारा असेल सानपाडा टीम साठी, कारण की एका मागोमाग एक ज्या पद्धतीने बॅट्समन बाद होत आहेत थोडक्यात धोका त्यांच्यावरती उद्भवेल. परंतु आता ही जोडी जोपर्यंत उभी राहील ना तोपर्यंत मात्र विजयाच्या आशा पल्लवित राहतील. डीजे तेजस इस्साल ही जोडी मात्र मैदानामध्ये आहे. आता या जोडीवरती भरपूर सारं या मॅचचं भवितव्य अवलंबून असतं. सानपाडा टीमचं भविष्य आता मात्र या दोघांच्या हातामध्ये आहे. यावेळेस मात्र आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळला पुढे सरसावून रन मिळते एक आणि एक पेक्षा जास्त रिस्क घेतली जाणार नाहीये. टीमची टोटल या सिंगल बरोबर पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतील 23 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. पहिल्या ओव्हरमधून 2 आल्या, दुसऱ्या ओव्हरमधून 19 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 धावा आल्यात. इथे मात्र कोपरखेडणे टीम एक चांगलं प्रात्यक्षिक सादर करताना पाहायला मिळते. आपल्या परीने चांगला प्रयत्न केला जातोय आणि हेच अपेक्षित आहे टीमला. राऊंड द विकेट गोलंदाजी करणं पसंत करतोय, कारण की या क्षणाला राईट हँडेड बॅट्समन मैदानामध्ये आहेत. दोन्ही साईडून मात्र राईट हँडेड बॅट्समन त्या ठिकाणी बॅटिंग करतात. मोठा फटका तेजसच्या बॅटमधून, परंतु गौरव आहे चेंडू खाली, त्याकडून चुकी होणं मात्र कठीण आहे. इथे झेल पकडला जातोय आणि तेजसच्या खेळीचा सुद्धा होतोय समाप्ती. आणि इथे बॅट्समन नंबर 7 मैदानाच्या बाहेर. सहाव्या नंबरचा बॅट्समन मैदानाच्या बाहेर झाला. इनॅट नंबर 8 नवीन बॅट्समन मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅट्समन विजू मैदानामध्ये आहे. आतापर्यंत 3 विकेट्स मिळवल्या, 2 धावा खर्च केल्यात. ही सुद्धा ओव्हर अगदी कवलजीत सिंगच्या पावलावरती पाऊल ठेवूनच गोलंदाजी झाली आहे मित्र म्हणेन, कारण की कवलजीतने सुद्धा 2 धावा खर्च करत 3 विकेट्स मिळवल्यात आणि अजयने सुद्धा तीच करामत करून दाखवली. परंतु आता हा चेंडू फार निर्णायक आहे या मॅच मध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या इनसाइड एक चेंडू चालला, डिक्लेअर झोन मध्ये रन मिळते एक. टीमची टोटल इथे मात्र 24 वर जाऊन पोहोचली आहे. आता मात्र येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 32 रनची आवश्यकता. 12 चेंडू 32 धावांची आवश्यकता समीकरण आहे. चला टीम मीटिंग नको कोपरखेडणे टीम लगेच मॅचला सुरुवात करायची. जास्त वेळ आपण खर्च करू नका, कारण की बराचसा उशीर या मॅचला झाला आणि या स्पर्धेमध्ये ओव्हर मध्ये जर विचार केला तर प्रत्येक ओव्हरच्या मागे 16चा रन रेट या ठिकाणी मात्र सेट करण्यात आलंय. कवलजीत सिंग यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवरती येताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु कवलजीत सिंग ज्याने मात्र पहिलं षटक हाताळलं तोच गोलंदाज आता पुन्हा एकदा आपला स्पेल पूर्ण करण्यासाठी आलाय. दुसरं षटक घेऊन स्वतःचा वैयक्तिक दुसरं आणि संघाच्या वतीने हे 4थं षटक आहे. निर्णायक षटक असणार आहे. चेसिंग करताना बऱ्याच वेळा या षटकाला फार महत्त्व दिलं जातं. टेनिस क्रिकेट असो किंवा लेदर क्रिकेट असो, सेकंड लास्ट ओव्हर जी असते ना ती फार महत्त्वाची मानली जाते, कारण की या ओव्हरमध्ये जेवढ्या धावा वाचवल्या जातील ना तेवढा फायदा शेवटच्या बॉलर राहत असतो आणि शेवटचा बॉलर त्याच कॉन्फिडन्सने गोलंदाजी करतो. आत्ताच्या घडीला इथे मात्र आवश्यकता आहे प्रमोद पाटील यांना आपला आक्रमकता दाखवण्याची, कारण की लेजंड क्रिकेटर म्हणजे ज्यांची ओळख या नवी मुंबईमध्ये आहे. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी ऑन साइडला खेळा, अनिकेत चेंडू खाली,
परंतु बनेल प्रेक्षक आणि प्रेक्षकाच्या या डोक्यावरून चेंडूला सरळ पाठवून दिलाय. 6 रन करिता प्रमोदजी पाटील यांच्या बॅट मधून निघतोय षटकार. पाहिजे 11-26. 11 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे आता मात्र जिंकण्यासाठी. 12 बॉल 32 ची आवश्यकता होती, आता मात्र 11 बॉल 26. षटकाराने मात्र सुरुवात केली या ओव्हरची. हीच अपेक्षा होती आणि अगदी अपेक्षेप्रमाणे या ओव्हरची सुरुवात झाली प्रमोद पाटील यांच्याकडून. वन मोर ऑन साइडला खेळला फटका. गौरवच्या हातामध्ये चेंडू जाईल. रन मिळेल 1 आणि 1 पेक्षा जास्त काही नसणार आहे. सिंगल बरोबर स्ट्राईक रोटेट झाली टीमची टोटल. पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल 31. 31 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या. 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 25 धावा अजूनही करायच्या आहेत. यावेळेचा चेंडू स्लॉट ओव्हर पिच बॉल ऑफ साइडला खेळला. त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला जीवन पोहोचेल तोपर्यंत मात्र एकच रन कंप्लीट केली जाते. एका धावेने मात्र संघर्ष थोडासा बळकट करण्याचा प्रयत्न केला जातोय. स्ट्राईक रोटेट करणं फार महत्वाचं आहे. हे या दोन्ही क्रिकेटरला चांगलं माहीत आहे की जर स्ट्राईक रोटेट होत राहिली तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये त्यांना आणखीन बळकटी मिळेल. आकाश नायर भी यहाँ पर आ चुके हैं हमारे. यावेळचा चेंडू पाहूया. टप्पा पडल्यानंतर मात्र अगदी आतमधल्या बाजूने वळवले चेंडूला. सुरेख चेंडू वाईड यॉर्कर करण्यामध्ये यश मिळत आहे आणि याच बॉलवरती तो आता पुढच्या बॉलला सुद्धा फोकस करू शकतो कारण की त्याला माहीत आहे या ठिकाणी ज्या पद्धतीने हा चेंडू रिलीज झाला प्रमोद पाटील या बॉलवरती बीट होतोय आणि जर असंच होत राहिलं तर मात्र कवलजीत या चेंडूवरती फोकस करू शकतो. हे टेनिस क्रिकेट मधलं पूर्णपणे एक व्यावसायिक स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं कारण की एक व्यावसायिक खेळाडू म्हणून कवलजीतला आपण सातत्याने पाहत आलोय. अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी मात्र मॅन ऑफ द सिरीजचे पुरस्कार जिंकलेत. वाशीच्या स्पर्धेत नाईट स्पर्धेमध्ये त्याला बाईक सुद्धा मिळालेली आहे. नवी मुंबईमध्ये बाईक फार कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळते. इथे मात्र काहीच घडलं मैदानामध्ये. कॉलिंग नव्हतं, योग्य कॉलिंग नसल्या कारणाने इथे बॅट्समन त्या ठिकाणी फंबल झालेला पाहायला मिळाला आणि अशा रीतीने 7व्या नंबरच्या बॅट्समनला सुद्धा परतवले माघारी. बॅट्समन बॅक टू द डग आउट. या इनिंग मधून आलेलं नाहीये. यावेळेस समोर खेळला फटका, फार चांगला फटका, परंतु जीवन पुन्हा एकदा चेंडू खाली. त्याच्या हातामध्ये आजच्या दिवसातील 3री कॅच त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि प्रमोद पाटील यांचा सुद्धा प्रवास या मॅच मधला इथेच संपतोय. चांगली लढत दिली. 10 बॉलमध्ये 20 रनचं त्यांनी मात्र आपल्या टीमसाठी योगदान दिलं. तर बॅट्समन मात्र नंबर 8व्या मैदानाच्या बाहेर होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी एक छोटीशी अनाउन्समेंट आहे. यानंतर दिनांक 18, 19, 20 फेब्रुवारी या दरम्यान रिद्धी सिद्धी कोपरी गाव यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या स्पर्धेचा लाईव्ह लॉर्ड्स सेरेमनी या ठिकाणी मात्र पार पडणार आहे या मॅच नंतर आणि त्यानंतर मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस आपण त्या ठिकाणी करणार आहोत. परंतु या मॅच मध्ये कोण जिंकेल हे मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. टीमची टोटल जर आपण पाहिली ना तर टोटल मात्र जाऊन पोहोचले 32 वर. अजूनही 24 रनची आवश्यकता आहे 6 बॉलमध्ये. 6 बॉल 24, 4 षटकारांची आवश्यकता. परंतु समोर गोलंदाजी मार्कवरती ज्याने मात्र प्रदीर्घ काळ या टेनिस क्रिकेट विश्वाला दिला. नवी मुंबईमध्ये संघ ज्या वेळेस मात्र नवी मुंबईच्या बाहेर जायचा त्या वेळेस मात्र पहिली अपोजिट संघाकडून सँडेसर विचारणा केली जायची रविकांत मात्र आहेत का टीम मध्ये. तर इतकी दहशत त्यांची मात्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये राहिली आहे आणि तोच खेळाडू कोपरखिरणे गावचा भूमिपुत्र आणि खेळाडू रविकांत म्हात्रे गोलंदाजी मार्कवर आयटम ओव्हर द विकेट.
यावेळेस मात्र चेंडू अगदी ब्रेक करण्याचा प्रयत्न होता, लेग साइडनून रन मिळते एका दुक्के से काम नहीं चलेगा. षटकारांची आवश्यकता आहे. तब्बल 5 बॉल मध्ये 4 षटकार जर खेचले तर आणि तरच विजयापर्यंत पोहोचणं शक्य होईल. 3 षटकार 1 चौकार सुद्धा चालेल. यावेळेस लेग ब्रेक करण्याचा हा प्रयत्न होता, चेंडू हवेमध्ये, परंतु अनिकेतच्या हातामध्ये चेंडू जाईल. 1 रन साठी आणि या 1 रन बरोबर टीमची टोटल पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल 34. 34 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती आहेत, परंतु अजूनही मॅच जिंकली जाऊ शकते जयश्री दत्त सानपाडा टीम कडून. 4 बॉल मध्ये 3 षटकार 1 चौकाराची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. प्रत्येक बॉलवर बाउंड्री येणं गरजेचं. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, आता मात्र यस बीट झाला आणि इथे बॅट्समन आउट होते. बॅट एज लागली आणि अर्थातच कॅच स्वरूपामध्ये बॅट्समन आउट होतोय. लास्ट विकेट. 9 बाद 34 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती आहेत. चला गजानन तुर्बे संघ कॅप्टन, थँक्यू. सुनील यावेळेस मात्र नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झाला. तर इथे मात्र आपण पाहतोय सुनील शेवटची जोडी मैदानामध्ये आहे सानपाडा टीम कडून. शॉर्टपिच बॉल या ठिकाणी मित्र खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. इथे मात्र ऑल आउट होतोय सानपाडा संघ. काय कॅच पकडली या ठिकाणी एस्टनच्या मागे. थोडंसं खराब परिस्थितीतून संघ जाताना पाहायला मिळाला, परंतु बॅड लक हार्ड लक फॉर दिस टाइम. जयश्री दत्त सानपाडा संघ चांगला प्रयत्न केला. प्रमोद दादांची 20 धावांची झुंज अखेर अपयशी ठरली, परंतु ज्या पद्धतीने सानपाडा संघ लढला त्यांनी मात्र स्वतःला कधीच कमकुवत समजलेला नाहीये. परंतु कोपरखेडे टीम समोर त्यांचा पहिला पराभव त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. यानंतरची होणारी मॅच असणारे गजानन तुर्बे आणि कोपरखेडे 11 दोन टीमच्या दरम्यान या ठिकाणी मॅच असेल. तत्पूर्वी आपण रिद्धी सिद्धी 11 कोपरीगाव या स्पर्धेचा लॉट्स आपण या ठिकाणी पार पाडणार आहोत. तत्पूर्वी जाऊया प्रेझेंटेशन साठी सांडे सरांकडे. थँक्यू सो मच हर्षद. येणाऱ्या 18 आणि 19-20 फेब्रुवारी 2022 सीझन 11. येस, पहिले टॉस करून घेऊया जेणेकरून बाकीचं सेटअप मैदानामध्ये लागेल. टॉस करण्यासाठी या कोपरखेडे टीमचा कॅप्टन अजिंक्य टॉस साठी या आपण टॉस साठी या, म्हणजे आपण टॉस केल्यानंतर प्रेझेंटेशन पुढचं करू शकू. तर गजानन तुर्बे टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलाय. टॉस करून घ्या मी विनंती करतोय. योगेश दादा भोईर आपल्या शुभाचे टॉस करायचा आहे आणि अनिकेत 4 ओव्हरची मॅच असणार. या गोष्टी नोंद घ्या आपण. सेकंड फेरीतील सामने जे असणार आहेत ते 4 ओव्हरचे असणार आहेत. ते समोरच घ्या आणि दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. टॉस जिंकल्यानंतर जो संघ फिल्डिंग करणार आहे त्यांनी मैदानात जा आणि मग आपण ड्रॉ केल्यानंतर आपण मॅच सुरू करूया.